शोले का अमजदचा पहिला सिनेमा नाही आहे. अमजद हा जयंत एक अभिनेते होते 50-60च्या दशकात. जे मेरा गाँव मेरा देशमध्ये सुद्धा होते. जयंत यांची 2 मुलं इम्तियाज खान आणि अमजद खान. इम्तियाज खान अमजदच्या अगोदर सिनेमात आलेला. दो गज जमीन के नीचे वगैरे अनेक सिनेमात आहे. आणि अमजदने लहानपणी माया सिनेमात काम केले, लव्ह अँड गॉड सिनेमामध्ये काम केले. मोठेपणी त्यांनी हिंदुस्तान की कसम, चेतन आनंदचा सिनेमा त्याच्यामध्ये छोटासा रोल केला. आणि अमजद खान रंगभूमीवरचा कलाकार. पृथ्वी थिएटरमधलं त्यांचा एक नाटक बघूनच जावेद अख्तर यांनी अमजदचं नाव रमेश सिप्पीनं सुचवलं. ज्याला या माध्यमाची माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे रंगभूमीवरनं आलेल्या कलाकाराला एक्सप्रेशन आणि आवाजाची पट्टी काय असते हे माहीत असतं. आता सचिनजीने जे म्हटलं त्याच्यावर मी बोलायची काही गरज नाही. कारण सोशल मीडियावर शोलेच्या चाहत्यांनी, गब्बरच्या चाहत्यांनी, अरे इथं का सचिनजींच्या चाहत्यांनी सुद्धा जे काही भाष्य केलेलं आहे, मला वाईट वाटलं. ट्रोलिंग केलं गेलं. आणि जर तू शोलेची टायटल बघशील, रमेश सिप्पींच्या सहाय्यक दिग्दर्शकांच्या नावामध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही आहे. 7 दिग्दर्शक होते पण हे नाव नाही आहे. हे अधोरेखित करायला पाहिजे. आणि रमेश सिप्पी एक असे दिग्दर्शक होते की ते अशा प्रकारचा हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही.